नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. विकसीत भारत जी विधेयक 2025 संमत केल्ल्या आनी राज्यसभेन मान्यताय दिल्या. आयज गोंय मुक्ती दीस मनयतात. आयज नवी दिल्लींत जावपी दुसऱ्या संवसारीक भलायकी संघटनेच्या जागतीक शिखर सभेच्या समारोप सुवाळ्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सकाळीं हैदराबादात राज्य भौशीक सेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिशदेचें उक्तावण करतल्यो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ओमान, इथिओपिया आनी जॉर्डन ह्या देशांची 3 राष्ट्रांची भेट सोंपयली. ओमान भेटी वेळार दोनूय राष्ट्रांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी ओमानाचे सुलतान हैतम बिन तारीक हांच्या हाजिरेन व्यापक अर्थीक भागीदारी करार करून आपल्या द्विपक्षीय अर्थीक संबंदांत म्हत्वाचो मार्गदर्शक फातर थारायलो. दर्यावेलो सहकार, उच्च शिक्षण, शेती, बाजरेची लागवड ह्या मळार दोनूय वटांनी करार आनी ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री हांचे मदीं समजिकायेचे कबलात केल्यात. प्रधानमंत्र्यांक रॉयल पॅलेसांत विधीपूर्वक येवकार दिलो आनी भारत ओमान संबंदांत तांणी केल्ल्या अपवादात्मक योगदाना खातीर तांकां ऑर्डर ऑफ ओमान पुरस्कार फावो जाला. भारत आनी ओमानांतले उद्देगीक फुडारी आशिल्ल्या वेवसायीक माचयेर मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री हांणी वेवसायीक भागीदारीचो फुडार तयार करपा खातीर भारत ओमान एग्री इनोव्हेशन हब आनी भारत ओमान इनोव्हेशन ब्रिज तयार करपाचे प्रस्ताव मांडले. वेपार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, तंत्रगिन्यान, शिक्षण आनी लोकांमदीं संबंद आशिल्ल्या द्विपक्षीय संबंदांची स्थिती पळोवन दोनूय फुडाऱ्यांनी संयुक्त निवेदनांत समाधान उक्तायलें. भारत ओमान वेपार शिखर परिशद दोनूय देशांमदल्या द्विपक्षीय संबंदांक नवी दिशा आनी गती दितले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. प्रधानमंत्र्यांनी मस्कतांत भारत ओमान वेपार शिखर परिशदेंत उलयतना हें सांगलें. मांडवी और मस्कत के बीच अरब सागर एक मजबूत ब्रिज बना है. एक ऐसा ब्रिज जिसने हमारे रिश्तों को मजबूत किया, कल्चर इकोनॉमी को ताकत दी. आज हम विश्वास के साथ कह सकते हैं कि समंदर की लहरें बदलती हैं, मौसम बदलते हैं, लेकिन भारत ओमान की दोस्ती हर मौसम में और मजबूत होती है और हर लहर के साथ नई ऊंचाई को छूती है. 70 वर्सांच्या राजनैतीक संबंदांचेर उजवाड घालतना तांणी ही भागीदारी विस्वास आनी मैत्रीचेर बांदल्या आनी आतां समायीक वारशार रुजिल्ल्या समृद्ध भविष्या कडेन पळयता अशें म्हणलें. भारत और ओमान के बिजनेस हमारे ट्रेड को रिप्रेजेंट करते हैं. आप उस विरासत के वारिस हैं जिसका सदियों का एक समृद्ध इतिहास रहा है. सभ्यता के आरंभ से ही हमारे पूर्वज एक दूसरे के साथ मैरीटाइम ट्रेड कर रहे थे. लोकसभेन प्रश्नोत्तराच्या वेळार पुरवणी प्रस्नांक जाप दितना नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांणी सरकारान उडान येवजणे अंतर्गत विद्यमान हवाई पट्ट्यांक यशस्वीरित्या ऑपरेशनल एव्हिएशनांत रुपांतरीत केलां अशें म्हणलां. सरकार ह्या येवजणे वरवीं देशभरांत खासा करून ईशान्य आनी उत्तराखंडा सारख्या राज्यांनी हेलिकॉप्टर ऑपरेशन्सांक लेगीत समर्थन दिता अशें तांणी म्हणलें. The ministry has always been very proactively working with the states in the construction. That is why in 2014 when we had 74 airports new, we have more than 160 airports in the country because that approach is there from the government, especially after the Udan scheme. We have looked into the existing airstrips which were from the pre-independence era also, and we have through the Udan scheme converted these airstrips into operationalized airports. विकसीत भारत रोजगार आनी आजिविका मिशनाची हमीन ग्रामीण विकसीत भारत जी विधेयक 2025 संसदेन संमत केलां आनी राज्यसभेन मान्यताय दिल्या. विकसीत भारत 2047च्या राष्ट्रीय दृश्टिकोना कडेन जुळपी ग्रामीण उदरगतीची चौकटी स्थापन करपाचो ह्या विधेयकान यत्न केला. कायद्या खाला ज्या तरेका गांवगिऱ्या घरांतले वांगडी अकुशळ हाताचें काम करपाक स्वयंसेवक म्हणून काम करतात तांकां दर अर्थीक वर्सा 125 दिसांची पगार रोजगाराची कायदेशीर हमी दितले. तशेंच संसदेन सस्टेनेबल हार्नेसिंग अँड एडवान्समेंट ऑफ न्यूक्लियर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया विधेयक 2025 संमत केलां आनी राज्यसभेन मान्यताय दिल्या. देशांतल्या लोकांच्या कल्याणा खातीर अणुऊर्जा तयार करपा खातीर किरणोत्सव तयार करपाचो हे कायद्याचो हेत आसा. सोशल मिडियाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताच्या तंत्रगिन्यानाच्या मळार हो एक परिवर्तनकारी खीण आसा अशें वर्णन केलां.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. Next Gen GST, better and simpler. आयज गोंय मुक्ती दीस मनयतात. राज्य पावण्यावेलो गोंय मुक्ती दीस सुवाळो आयज सकाळीं 9:15 वरांचेर ताळगांव पटरावेल्या गोंय विद्यापिठाच्या मैदानाचेर हेलिपॅड वाठारांत जातलो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत सुवाळ्यान राष्ट्रीय तिरंगो बावटो हुबोवन संचलनाची पळोवणी करतले आनी मानवंदना दितले. उपरांत गोंयच्या जनतेक उद्देशून भाशण करतले. राज्य पावण्यावेल्या गोंय मुक्ती दीस सुवाळ्याक मंत्रिमंडळांतले वांगडी, आमदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ॲडव्होकेट जनरल, सरकारी सचीव, अधिकारी हजर आसतले. राज्य पावण्यावेल्या गोंय मुक्ती दीस सुवाळ्यान शाळांची भुरगीं सांस्कृतीक कार्यक्रम सादर करतलीं. तशेंच मडगांवां जिल्हा पावण्याचेर जावपी मुक्ती दीस सुवाळ्यान भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत राष्ट्रीय तिरंगो बावटो हुबयतले, जाल्यार फोंडेच्या क्रांती मैदानाचेर जावपी मुक्ती दीस सुवाळ्यान वीज मंत्री सुदीन ढवळीकर राष्ट्रीय तिरंगो बावटो हुबयतले. आयज नवी दिल्लींत जावपी दुसऱ्या संवसारीक भलायकी संघटनेच्या WHOच्या जागतीक शिखर सभेच्या समारोप सुवाळ्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. ह्या संदर्भात प्रधानमंत्री ह्या मेळाव्याक मार्गदर्शन करतले आनी आयुष क्षेत्रा खातीर मास्टर डिजिटल पोर्टल माय आयुष इंटिग्रेटेड सर्व्हिसेस पोर्टल सयत जायते म्हत्वाचे आयुष उपक्रम सुरू करतले. तशेंच आयुष उत्पाद आनी सेवांच्या दर्ज्या खातीर जागतीक मापदंड म्हणून कल्पना केल्ल्या आयुष मार्काचें अनावरण करतले. ह्या कार्यावळी वेळार ते योगाच्या प्रशिक्षणाचेर WHOचो तंत्रीक अहवाल आनी फ्रॉम रूट्स टू ग्लोबल रीच 11 years ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इन आयुष हें पुस्तक जाहीर करतले. भारताच्या पारंपारीक वखदी दायजाच्या जागतीक प्रतीक म्हणून हें अश्वगंधाचेर यादिस्तीक टपाल शिक्को जारी करतले. तशेंच भारतांतल्यान आनी संवसारभरांतल्यान पारंपारीक वैजकी गिन्यान प्रणालीची विविधताय, खोलाय आनी समकालीन प्रसंगीकता दाखोवपी पारंपारीक वैजकी सोद जगाकूय प्रधानमंत्री भेट दितले. SIR खाला गुजरातांतल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघाचो मसुदो आयज उजवाडा येतले. पुनर्विलोकन प्रक्रियेंत पारदर्शकता सुनिश्चित करपा खातीर जिल्लो वेंचणूक अधिकारी मसुद्याचो रोलाच्या प्रती मान्यताय मेळिल्ल्या राजकी पक्षांच्या प्रतिनिधीक दितले. आयज ही वळेरी उजवाडाक आयिल्ल्यान दावे आनी हरकत दाखल करपाक अधिकृतपणान सुरू जाला आनी 18 जानेवारी 2026 मेरेन सक्रीय उरतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सकाळीं हैदराबादात राज्य भौशीक सेवा आयोगांच्या अध्यक्षांच्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिशदेचें उक्तावण करतल्यो. 2 दिसांच्या परिशदेक राज्यांतले भौशीक सेवा आयोग अध्यक्ष आनी देशभरांतले वरिश्ठ अधिकारी हजर रावतले. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आनी मुखेलमंत्री रेवंत रेड्डी आनी संघटनेचे भौशीक सेवा आयोग अध्यक्ष अजय कुमार हे ह्या वेळार हजर आसतले. सरकारी नोकरी भरती प्रक्रियेंत मेळपी आव्हानां आनी समस्या वांगडा सुदारणा विशीं चर्चा करपा खातीर राज्य भौशीक सेवा आयोग अध्यक्ष आनी संघटनेचे भौशीक सेवा आयोग हांकां एकठांय हाडपा खातीर 2 दिसांची ही परिशद एक माची थारतली अशें म्हायती तेलंगणा भौशीक सेवा आयोगाचे अध्यक्ष B. वेंकटेश्वरमन हांणी दिली. राज्यांतल्या भौशीक सेवा आयोगांच्या अणभवांक लक्षांत घेवन सद्याच्यो आडमेळी पयस करपा खातीर येवजण तयार करतले अशें तांणी सांगलें. भरतींत पारदर्शकता आनी जापसालदारकी वाडोवप, थारायिल्ल्या काळांत भरती प्रक्रिया पुराय करप अशा गजालींचेरय हेरां मदीं ही गजाल मांडटली. काल सांजेवेळा नवी दिल्लींत भारतीय कॅथलीक बिशप परिशदेन आयोजीत केल्ल्या वर्सुकी नाताळाच्या उत्सवाक उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हाजीर रावले. अस्तंत बंगालाचे राज्यपाल डॉ. CV आनंद बोस हे ह्या वेळार हाजीर आशिल्ले. नाताळाचो उत्सव सगळ्यांक शांतताय, करुणा, नम्रताय आनी मनीसपणाची सेवा ह्या मूल्यांनी याद करून दिता अशें तांणी सांगलें. नाताळ आनी नव्या वर्साच्या वेळार प्रवाशांच्या सुटसुटीतपणान वेवस्थापन करपा खातीर भारतीय रेल्वेन 9 झोनांतल्या 138 खाशेल्यो गाडयो चालीक लायल्या. ह्यो गाडयो नियोजीत केल्या. 650 भोंवड्यो प्रस्तावीत करून मान्यताय दिल्या. आतां मेरेन 44 भोंवडी अधिसुचोवणी मेळ्ळ्या अशें रेल्वे मंत्रालयान कळयलां. दादल्यांच्या क्रिकेटांत आयज अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत भारत आनी दक्षिण आफ्रिका हांच्या मदीं 5वी आनी निमणी T20 आंतरराष्ट्रीय सर्त जातली. सांजेवेळा 7 वरांचेर ही मॅच सुरू जावपाची आसा. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. विकसीत भारत जी विधेयक 2025 संसदेन संमत केलां आनी राज्यसभेन मान्यताय दिल्या.
आयज गोंय मुक्ती दीस मनयतात. आयज नवी दिल्लीत जावपी दुसऱ्या संवसारीक भलायकी संघटनेच्या जागतीक शिखर सभेच्या समारोप सुवाळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सकाळीं हैदराबादात राज्य भौशीक सेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिशदेचें उक्तावण करतल्यो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.